नेत्यांना काय वाटतं यापेक्षा कायदा महत्त्वाचा, निकाल पुढे ढकलल्यावरून टीका करणाऱ्यांना निवडणूक आयोगाचं थेट उत्तर, तर सगळे निर्णय कायद्याच्या अंतर्गतच, निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट। पालिका निवडणुकींसाठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी, 6 लोकसभा क्षेत्रात जवळपास 1800 इच्छुक, तर गेल्या 15 दिवसात 1800हून अधिक मुलाखती झाल्याची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार खासदार संजय राऊतांची भेट, संजय राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरता राज ठाकरे राऊतांच्या निवासस्थानी जाणार। आमच्याविषयी धूळफेक केली, आता मात्र लाचारीची आली आहे वेळ, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका। गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी पी अनंत गर्जेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार। पीएमओ होणार सेवा तीर्थ, तर राजभवन आता लोकभवन होणार। मोदी सरकारकडून शासनातील कर्तव्य, पारदर्शकता आणि लोकसेवेच्या भावनेला अधोरेखित करण्याकरता हा निर्णय। डीआरडीओकडून लढाऊ विमानांमधल्या एस्केप सिस्टमची यशस्वी चाचणी, हवाई दलाकरता अत्याधुनिक क्रू एस्केप प्रणाली। पुतीन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी रशिया आणि भारतादरम्यान मोठ्या संरक्षण व्यवहाराला मंजुरी, एकमेकांच्या सैन्य तळांचा दोन्ही देश करू शकणार वापर, युद्ध सराव सैन्य सामुग्रीमध्येही वाढणार सहकार्य। नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊसच पडला, अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे प्रकार झाले अशी चर्चा आहे। यातील अनेक घटना समोर सुद्धा आलेल्या आहेत, उघडकीस सुद्धा आलेल्या आहेत। तर कुठे कुठे या सगळ्या घटना घडल्या त्या बघूयात। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या नगरपंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान पैसे जप्त करण्यात आले। 49,500 रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या। मतदान केंद्राजवळ एक व्यक्ती पैसे फेकून पळून गेल्याची प्राथमिक माहिती आहे। पैशांचं बंडल पोलिसांनी जप्त केलंय। निवडणूक प्रशासनासह पोलीस या सगळ्याची चौकशी करतायत। ही पुढची दृश्य बदलापूरची आहेत। बदलापूरमध्ये 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। बदलापूर पूर्वेच्या होलीक्रॉस शाळेसमोर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये 2 लाखाची रोकड घेऊन जात होता। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्याला हटकलं, त्यानंतर या व्यक्तीनं उडवाउडवीची उत्तर दिली। दरम्यान ही रोकड मतदारांना वाटायला आणली होती का याची पोलीस चौकशी करतायत। तर पुढची ही दृश्य तुम्ही बघताय बीडमधली। बीड शहरामध्ये मतदान केंद्राजवळ उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हे पैसे कोणत्या उमेदवाराकरता वाटले जात होते किंवा कोण वाटत होतं याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही। ही पुढची दृश्य नांदुरामधली आहेत। नांदुरामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवारांचे नातेवाईक मतदारांना थेट पैसे वाटप करतायत, त्याचा व्हिडिओ समोर आलाय। निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।